महत्वाची बातमी आहे भारताचा T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश. सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडवर विजय मिळवलेला आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताचा विजय झालाय. महत्वाची बातमी आहे, क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडवर विजय मिळवलेला आहे आणि फायनलचं तिकीट भारताने बुक केलेलं आहे. जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी आणि अत्यंत अटीतटीचा असा सामना झाल्याचं पाहायला मिळालं. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने विजय मिळवलेला आहे. संजू सॅमसन, अक्षर पटेल हे या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. टीम इंडिया चौथ्यांदा T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गेलेली आहे. आपण बघितलं सौरभ, या सगळ्यामध्ये जबरदस्त कामगिरी भारतीय संघानं केली आहे. पण जसा धावसंख्येचा डोंगर आपण उभा केलेला होता, एवढी अटीतटीची मॅच होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. बॅटलनं ज्या पद्धतीनं मॅच खेचून आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अखेर एका निर्णायक टप्प्यावर शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटल आउट झाला आणि भारतानं जबरदस्त अशा प्रकारचा विजय मिळवलेला आहे. लोकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. 253 धावांचं एक जबरदस्त ऐतिहासिक आव्हान ठेवलेलं होतं, मात्र इंग्लंडच्या संघानं सुद्धा जबरदस्त झुंज दिल्याचं पाहायला मिळालं. बरोबर, आणि मोठं आव्हान भारताने इंग्लंड समोर ठेवलेलं होतं. जोरदार फटकेबाजी भारतीय फलंदाजांची आज बघायला मिळालेली होती, पण त्यानंतर सुद्धा इंग्लंडने देखील कडवी झुंज दिलेली आहे. भारतीय गोलंदाजांना देखील बराच वेळ त्यांनी खेळवलं, पण शेवटी विजय भारताचा झालेला आहे. अगदी थेट जाऊयात. कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कपिल, आपण बघतोय एक रोमहर्षक आणि अटीतटीच्या सामन्यामध्ये भारतानं जबरदस्त विजय मिळवलेला आहे. एक जल्लोष संपूर्ण देशात आहे. भारतानं फायनल मध्ये धडक दिली आहे. कपिल, नक्कीच नक्कीच माझ्या मागे तू बघू शकतो, जल्लोष सुरू आहे. नरिमन पॉइंट मूर्ती ही गर्दी जमलेली आहे आणि भारताचा विजय ते सेलिब्रेट करत आहेत. मोठा विजय मिळाला आहे. भारत फायनल मध्ये गेलेला आहे आणि फायनल ही भारत अशी अपेक्षा त्या लोकांची आहे. सर, पहिली काय रिएक्शन आहे? भारत फायनलला गेलेला आहे, भारत जिंकला आहे, कसं बघता? बहुत 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 मजा आ गया. आज का मैच पूरा पैसा वसूल. And I must appreciate England has also played very well. It was truly semi-final match. We really enjoyed. Excellent match. Yay! जीत के लिए हम बहुत बहुत धन्यवाद भारत क्रिकेट टीम के लिए और हमें सूर्यवंशी और सूर्य कुमार यादव को लिए बहुत बहुत धन्यवाद. Congratulations to India and surely we will win the final also. All the best. तुम्ही बघू शकतो का कशा प्रकारे जल्लोष आहे. छोटे छोटे खरं तर इंडियाचा जे जर्सी आहे ते घालून ते छोटी मंडळी आहे. इंडिया हमेशा जीतेगी. इंडिया कभी नहीं हारेगी. इस साल कभी हिस्ट्री रिपीट होगा. नक्कीच तुम्ही बघू शकता का इथे जल्लोषचं वातावरण आहे. खरं तर 254 रनचं टार्गेट दिलं होतं आणि हे टार्गेट खूप मोठं होतं असं वाटतं, परंतु ते ठीक आहे. तर हा होता मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरचा जल्लोष. क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येनं तिथे जमलेले आहेत आणि हा विजय सेलिब्रेट करतायत. यानंतर आता आपण थेट महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये जाऊयात. तिथे नेमका काय उत्साह आहे क्रिकेट प्रेमींमध्ये ते जाणून घेण्यासाठी अमर काणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमर, अगदी मोठा असा जल्लोष आहे. खरं तर 500 रन्स आजच्या संपूर्ण मॅच मध्ये निघाले. आता आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहे. अतिशय जबरदस्त मॅच. अगदी 40 ओव्हरमध्ये 500 रन्सचा धुवाधार, पण आज जसप्रीत बुमराह निर्णायक ठरला. खूप जास्ती बरोबर केला जसप्रीत बुमराह आज. खूप म्हणजे एकदम बेस्ट होता त्याचा परफॉर्मन्स. काय सांगशील आजच्या मॅचच्या बद्दल? पहिले तर खूप स्मूथ सुरुवात झाली आणि त्यानंतर मग इंग्लंडची पण बॅटिंग खूप जबरदस्त झाली, पण तेच आपल्या बॉलर्सनी म्हणजे साबित करून दाखवलं की वी आर द बेस्ट. खरं तर आजची मॅच बघायला गेलं तर एक प्लेअरनी नक्कीच जबरदस्त काम केलं. बॅथलनी जे 23 वर्षीय इंग्लंडचा प्लेअर आहे, 23 वर्षीय प्लेअरनी अतिशय अफलातून अशी खेळी केली. खरं तर आउट ऑफ सिलेबस आलेला संपूर्ण प्लेअर. आपण विल्सची तयारी केली होती, ब्रुक्सची तयारी केली होती, आणि बॅथलनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि आक्रमक. खरं तर 64वर 3 विकेट्स होत्या, पण त्यानंतर एक हाती या तरुण रक्ताने अक्षरशः मॅच फिरवली होती. निर्णायक क्षणी बुमराचा अनुभव आपल्या कामी आला आणि त्याच्यामुळे 17वा ओव्हर अतिशय निर्णायक ठरला आणि त्याचा दबाव इंग्लंडवर वाढत गेला आणि भारतीय टीमने ही मॅच चुरशीची
अगदी बॅटल आपल्या हातातून मॅच काढून घेतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती अमर. तरी भारतीय संघाने हा विजय मिळवण्याकरता प्रचंड संघर्ष करावा लागला. आता अहमदाबादमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ सज्ज असेल. अगदी अमर, आपण मुंबईतला जल्लोष थोडासा बघूया. मुंबईतली परिस्थिती आपण बघतोय कशा पद्धतीनं जल्लोष आहे, कारण भारत फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि फायनल मध्ये न्यूझीलंडला चारी मुंड्या चित करून आता वर्ल्ड कपवर, T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरायचं आहे. पुन्हा एकदा जाऊयात मुंबईत. कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, एक जल्लोष आहे संपूर्ण देशात, मुंबईमध्ये तर माहोल आहे. नक्कीच मुंबईमध्ये माहोल आहे, कारण वानखेडेला मॅच आहे आणि वानखेडे मध्ये इंडिया जिंकलेली आहे. तो पण टफ फाईट अशी मॅच झाली होती. 254चं टार्गेट होतं आणि आपण 1 सेट जिंकू असं होतं, परंतु बॅटलनी ती मॅच खेचून आणली आहे. ती बघू शकतो कशा प्रकारे जल्लोष हा सेलिब्रेट करण्यात येत आहे. खरं तर काही वेळापूर्वी इथे भयान शांतता होती. ज्या प्रकारे इंग्लंड बॅटिंग करत होती, कुरन असेल, बॅटल असेल, यांनी जी बॅटिंग केली आहे, यांनी जी पार्टनरशिप केली, त्यानंतर इंडियाच्या हातून मॅच जाते का असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु बुमराचा एक्सपिरियन्स जो कामी आलेला आहे, बुमराची जी ओव्हर आहे, महत्व निर्णायक ओव्हर जी ठरलेली आहे, त्यामुळे इंग्लंडमध्ये प्रेशर आलं आणि त्यानंतर आपल्याकडे मॅच जिंकलेली आहे. आपण जिंकलेलो आहे, आपण फायनलला गेलेलो आहे. न्यूझीलंड बरोबर आपली फायनल असणार आहे आणि पुन्हा 2024चा वर्ल्ड कप, 2024ची पुनरावृत्ती आपल्याकडे येते का, पुन्हा वर्ल्ड कप येतो का हे पाहणं गरजेचं असणार आहे. कारण याच्या आधी आपण कधीच डबल प्रत्येक वर्षी टीम पाठोपाठ तरी कप मारला नाहीये, परंतु इंडिया नक्की हा इतिहास करून आणेल असं वाटतंय. अनेक लोक इथे सेलिब्रेट करतायत, अनेक लोक इथे जल्लोष करतायत. मित्रा, काय रिएक्शन आहे, कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. 100% मेहनत करून मॅच जिंकलोय आणि फायनल पण इंडिया जिंकणार. 100% इंडिया जिंकणार. काय रिएक्शन आहे? एक नंबर मजा आली मॅचला. इंडिया जिंकलीये. श्रेय कोणाला देतो? श्रेय कोणाला देतो मॅच? पूर्ण टीमला श्रेय. कलेक्टिव्ह एफर्ट होता. फायनलला पण असाच खेळू आणि न्यूझीलंडला हरवून दाखवू. आपणच जिंकणार आहे. संजू सॅमसन, तू असाच खेळ आणि असाच राहा. सूर्यकुमार यादव, भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे आता फक्त एकच गोष्ट करायचं आहे. हिस्ट्री रिपीट करायची आहे. हिस्ट्री रिपीट करायची आहे. हिस्ट्री रिपीट करायची आहे. हिस्ट्री रिपीट करायची आहे. नक्कीच हे आहेत फॅन, क्रिकेट टीमचे फॅन आहेत. खरं तर हिस्ट्री रिपीट करायची आहे. 2024ची जी हिस्ट्री आहे ती रिपीट करायची आहे. रोहितनी जो कप आणला होता तसाच कप आता सूर्य आणेल अशीच अपेक्षा इथल्या प्रत्येक प्रेक्षकाची आहे, प्रत्येक क्रिकेटपटूची आहे. प्रचंड असा जल्लोष सुरू आहे. काही क्षणापूर्वी इथे शांतता होती, पण आता इंडिया विन झालेली आहे आणि एक वेगळा जल्लोष हा नरिमन पॉइंटवर दिसतोय. लोक लांबून आलेले, मॅच आता संपलेली आहे. प्रेक्षक बाहेर पडतात आणि इथे नरिमन पॉइंटला जमत आहेत आणि जल्लोष करूनच आपल्या घरी जात आहेत. खरं तर ही मॅच खूप निर्णायक मॅच होती, कारण की ज्या प्रकारे इंग्लंड खेळत होती, इंग्लंडच्या बॅट्समनने जशा प्रकारे बॅटिंग केली, त्यानंतर थोडंसं एक शांतता पसरली होती या परिसरात, कारण की ज्या प्रकारे प्लेयर्स खेळत होते इंग्लंडचे आणि मॅच खेचून आणली होती. पण त्यानंतर मात्र बुमरा असेल, Everybody now, one hand in the air, one hand in the air, and we go from left to right. What's this? Left, right, 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 left, boom. आणि पुन्हा एकदा जाऊयात नागपूरला. आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत. अमर, मुंबईत आणि संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष आपण बघतोय, नागपुरात सुद्धा जल्लोष आहे, पण एका अटीतटीच्या क्षणी इंग्लंड मॅच आपल्या हातातून नेतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अटीतटीच्या जबरदस्त मॅच मध्ये भारतानं विजय मिळवत फायनल गाठलेली आहे. नागपूरकरांच्या काय भावना आहेत, नागपूरमध्ये कसा जल्लोष सुरू आहे? नागपुरात जबरदस्त असा जल्लोष सुरू आहे. अनेक क्रिकेट प्रेमी आपल्यासोबत आहे. आता आपण थेट जाऊया, काही क्रिकेट प्रेमी अजून आपल्यासोबत आहेत.
क्या कहना चाहो आजच्या विजयाबद्दल काय सांगशील, काय भावना आहे आजचा? खूप चांगला मॅच होता. म्हणजे इकडला वाईब पण खूप जबरदस्त होता. आणि अजून काही क्रिकेट प्रेमी आपण थेट जाऊया. इथे एक वेगळा असा स्पार्किंग स्क्रीन लागली होती. काही क्रिकेट प्रेमीशी जाणून घेऊया. काय सांगशील आजच्या विजयानंतर? जबरदस्त मॅच, खूप जास्त एन्जॉय केला आम्ही. इकडे युसीएन तर्फे अरेंज केलेली स्क्रीनिंग, त्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. T20 मॅच. भारत आता वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचलेला आहे आणि आमची सगळ्यांची आशा आहे की अशीच प्रदर्शन राहील फायनलमध्ये आणि ट्रॉफी भारताच्या नावावर होईल. काही इंडिया युवा क्रिकेटपटू आहे. भारतीय ध्वजगिरीबद्दल काय आजची मॅच कसं वाटतंय? खूप म्हणजे खूप मजा आले आणि इंडिया जे एक्सपिरियन्स दिला आजच्या मॅचचं वॉज सुप्रीम. आणि जे अप अँड डाऊन खूप म्हणजे असं वाटलं की एंड पर्यंत इट वॉज अ नेल बायटिंग मॅच. मजा आली. तुळशीची मॅच झाली. एकदम टेन्शन मध्ये आलो लास्ट ओव्हरमध्ये, पण इतकी जबरदस्त बॉलिंग केली आपल्या बॉईजनी आणि फायनली आपण आलोय फायनल मध्ये. सो लेट्स गो इंडिया. तर आपण हा बघू शकतो. काय म्हणजे आजच्या मॅचमध्ये बुमराचा ओव्हर सगळ्यात महत्वाचा ठरला. बुमरा डिफरन्स मेकर होता आजच्या मॅचमध्ये आणि नेहमीप्रमाणे बुमराची यावेळेला जी बॉलिंग होती त्याने आपल्याला प्रूव्ह करून दिलाय की तो वर्ल्ड चॅम्पियन बॉलर आहे. आणि जर बुमरा आपल्या टीममध्ये आहे तर ट्रॉफी नक्कीच इंडियाची होणार आहे आणि नक्की वर्ल्ड कप आपल्या हातात येणार खरं तर आहे. एक पाऊल आता आपण फक्त दूर आहे आणि इतिहास सांगतोय की सेमीफायनलमध्ये जेव्हा इंग्लंड आणि भारत समोर आलं, जो मॅच जिंकतो तो फायनल पण मारतो. आता इतिहास रिपीट करण्याची एक संधी आहे आणि त्याचबरोबर एक वेगळा असा इतिहास कोरण्याची पण संधी आहे. कारण की भारत हा तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. आणि आज आपण धोनी आणि रोहितला केबिनमध्ये पाहिलं, त्याचबरोबर सूर्याला त्याच केबिनमध्ये वानखेडेमध्ये प्रत्येकाला पाहिजे इच्छा आहे. अतिशय चुरशीची मॅच. भारताने फायनलमध्ये अहमदाबाद करता तिकीट कापलेलं आहे आणि आता ती 2 दिवसांनी अतिशय चुरशीची मॅच न्यूझीलंड विरुद्ध पाहायला मिळेल आणि तिथेही धावांचा नक्कीच पाऊस पडताना दिसेल. सब बढ़िया, नमस्कार. कैसा लगा? बहुत ही बढ़िया लगा, बहुत ही खुशी की बात. बहुत बढ़िया लगा भाई, बहुत बढ़िया लगा. इंडिया ही जीतेगी. अरे मैच जीते हम लोगों को तो होली डबल हो गई आज की आज. इतना एक्साइटेड मैंने हम लोग हो गए कि होली भी मजा की मजा आ गई और हम लोगों ने अंग्रेजों को भगा दिया वर्ल्ड कप से. आज एक मरतबा फिर जो है एक बार निखिल भैया का धन्यवाद करवा दो, फिर चालू करवाओ. एक बार निखिल भैया आपण बघतोय देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात हा विजयोत्सव साजरा केला जातोय. होळीनंतर डबल होळी सुरू असल्याचा या भावना सगळे क्रिकेट चाहते व्यक्त करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात मुंबईतला जल्लोष बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी. कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, नक्कीच तो अजून जल्लोष इथे सुरूच आहे. यंग जनरेशन इथे पोहोचलेली आहे. जर्सी घेऊन जनरेशन पोहोचलेली आहे. मित्रा, कसं वाटतंय? मस्त मस्त. कोणाला श्रेय देतोय? बुमरा. काय रिएक्शन तुझी? मला सगळं आवडलं. म्हणजे काय एंडिंगला सगळ्यांनी बॉल मारला. सगळ्यांना वाटत होतं की इंडिया हरणार आहे, पण काही काही लोकांनी भावना ठेवली आणि जिंकलो आपण. बुमरा. नक्कीच बुमरा. सर्व क्रेडिट जे आहे ते बुमरा देतात. तुम्ही बघू शकता इथे लोक जमलेली आहेत आणि जल्लोष करतायत. खरं तर इंडियाची ही जी विन आहे, हा जो विजयी आहे, हा वेगळंच काहीतरी सांगून जातो. न्यूझीलंड बरोबर आता सामना होणार आहे. फायनल सामना असणार आहे. जेव्हा आणि खरं तर प्रत्येक वेळीच डबल रिपिटेशन कधी होत नाही. विजयी कधी रिपिटेशन मिळत नाही, परंतु यावेळी मात्र इंडिया 2024 प्रमाणे जिंकणार अशीच भावना आहे प्रत्येक वेगळ्याची आहे. मित्रा, काय रिएक्शन पहिले मॅच कसं वाटलं? मस्त वाटलं, भारी वाटलं. एक नंबर. कोणाला क्रेडिट देतो? कोण संजू सॅमसंग. मजा आली एकदम मजा. तुम्ही बघू शकता का जल्लोष सुरू आहे. खरं तर नरिमन पॉइंट आहे इथे. नरिमन पॉइंट वरती लोक जमलेली आहेत. मॅच संपलेली आहे आणि लोक मॅच मधून बाहेर पडलेली आहेत. मित्रा, काय रिएक्शन आहे? जिंकले भारतीय टीमचं अभिनंदन. आता आपण फायनलला गेलेलो आहे आणि फायनल कप आपलाच आहे. आता भारतात पुन्हा एकदा जगजेता होणार आहे. आता काय रिएक्शन मित्रा? डेफिनेटली वी विल प्ले द लास्ट मॅच अँड वी विल लिफ्ट द ट्रॉफी. संजू सॅमसन खेळी पारी सगळ्यात चांगली. भारत जय. बुमराबद्दल काय म्हणते? बुमराचं चांगलं योगदान आहे. बुमरा विकेट घेतलेले आहेत. काही बुमरा म्हणजे चमत्कार. बुमरा म्हणजे जगातला 1 नंबर बॉलर. उत्कृष्ट गोलंदाजी त्याने केलेली आहे. हार्दिक पांड्याची पण पारी 1 नंबर आहे खेळण्यामध्ये. अक्षर पटेलचे पण कॅच पण चांगले.
नक्कीच अक्षरची फिल्डिंग असेल, हार्दिकची शेवटची फायनल सेकंड लास्ट ओव्हर असेल, बुमराची काही लास्ट ओव्हर्स असतील, असे अनेक विजयीचे कारण आहेत आणि त्याच्यावरती लोक खुश झालेले आहेत. खरं तर बुमरा की फॅक्टर ठरलेला आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे फिल्डिंग जी आहे, अक्षरनी ज्या प्रकारे कॅचेस पकडले आहेत ती खूप महत्वाची फॅक्टर ठरलेली आहे. आणि अक्षर पटेलला त्यासाठी आपल्याला पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील, कारण अक्षर पटेलनं ज्या पद्धतीनं कॅचेस घेतलेले आहेत ते जबरदस्त आहेत, मॅच विनिंग कॅचेस आहेत. कपिल, तू आमच्या सोबत असाच राहा, आपण काही जल्लोष बघूयात आणि त्यासोबतच या क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा बघूया. जैसे अभी 2 मैच हारी थी, उसके बाद जो अभी का रिजल्ट आया बहुत अच्छा, सो गुड. Sweta? Yeah. It was mind blowing. It was amazing. And especially the catch in the. Yeah. Now India's entered the final as well. So do you think India will win the final as well? Yes, of course. Which player was looking around? Which player was your favorite one? Today, actually the whole team played well, but my favorite was Sanju Samson and Bumrah. आपण बघतोय जल्लोष आहे. सगळ्यात ज्या विजयाचं श्रेय दिलं जातंय ते संजू सॅमसंगला आणि त्यासोबतच आपला जो जबरदस्त बॉलर आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराला या सगळ्याचं क्रेडिट दिलं जातं. याचं कारण म्हणजे 89 धावांची जबरदस्त खेळी संजू सॅमसंगनं केलेली आहे. वेस्ट इंडिजच्या सामन्यात सुद्धा जबरदस्त 97 धावांची नाबाद खेळी संजू सॅमसंगनं केली होती आणि आज अपेक्षा होत्या संजू सॅमसंग कडून आणि सुदैवानं 15 रनवर खेळत असताना संजू सॅमसंगचा एक कॅच ड्रॉप झाला आणि तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. संजू सॅमसंगनं जबरदस्त कामगिरी करत 89 धावा फटकावलेल्या आहेत. त्याच्या खालोखाल ईशान किशननं चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यासोबतच शुभम दुबेनं सुद्धा 43 रनची जबरदस्त बॅटिंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तिलक वर्मानं सुद्धा आपली चांगली जी इनिंग आहे ती खेळल्याचं पाहायला मिळालं आणि या सगळ्यावर आपण बघितलं तर अटीतटीच्या सामन्यामध्ये जो भरवशाचा आपला बॉलर आहे तो म्हणजे जसप्रीत बुमरानं अचूक मारा केला. एकीकडे सगळे बॉलर आपले आणि थेट जाऊयात नरिमन पॉइंटला. आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत आणि कपिल सोबत आपल्या प्रतिनिधी आहेत पूजा पवार. ज्या पूजा पवार वानखेडेवर या मॅच कव्हर करण्यासाठी गेल्या होत्या. संपूर्ण मॅचचा थरार वानखेडेवरून बघितला आपल्या प्रतिनिधी पूजा पवार यांनी. आपण थेट जाऊयात. नक्कीच आपल्याबरोबर पूजा पवार आपल्या प्रतिनिधी आहेत. तिने ही मॅच वानखेडेतनं पाहिलेली आहे, हा थरार वानखेडेतनं पाहिलेला आहे. तो अनुभव तिचा काय होता ते तिच्याकडून जाणून घ्या. काय अनुभव होता तुझा? कारण मॅचला कलटणी प्रत्येक वेळी मिळत होती. कोणाकडे मॅच गेले शेवट पण सांगता येत होतं. काय अनुभव होता आज? खरं तर बघायचं झालं तर मागच्या सामन्यामध्ये अनेकदा कधी भारताची फलंदाजी चांगली ठरली तर गोलंदाजी चांगली ठरली नाही. मात्र आजच्या मॅचमध्ये जर आपण पाहायचं झालं तर भारताची फलंदाजी सुद्धा चांगली ठरली आहे, त्यासोबतच गोलंदाजी आणि फिल्डरने सुद्धा अप्रतिम कामगिरी केली. आपण कोऑर्डिनेशन पाहिलं असेल. अक्षर पटेल आणि शिवम दुबेचं कॅच इंग्लंडच्या फलंदाजी कॅच पकडत असताना अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी हा सामना रंगवलेला आहे आणि फायनली टीम इंडिया जी आहे सलग 4थ्यांदा आता फायनलमध्ये पोहोचली T20 वर्ल्ड कपच्या. अगदी कपिल पूजाला एक प्रश्न असा विचारायचा आहे. ज्या वेळेला मॅच अटीतटीच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचलेली होती इकडे सगळ्यांची घाबरगुंडी उडाली होती. स्टेडियमवर नेमकी काय परिस्थिती होती? स्टेडियम मध्ये काय नेमकी अवस्था होती सगळ्या प्रेक्षकांची? हा अटीतटीचा सामना झालेला आहे. प्रेक्षक बाहेर सुद्धा घाबर होती. इथे पूर्ण शांतता होती. स्टेडियमवरती काय कंडिशन होती जेव्हा मॅच इंग्लंडकडे झुकत होती? इंग्लंडचा जो फलंदाज त्यांनी सेंचुरी केली, अक्षरशः तो फील्डवरती असताना आम्ही सुद्धा आतमध्ये प्रे करत होतो की कुठे ना कुठेतरी भारतानं म्हणजे टर्निंग पॉईंट ठरावा आणि विकेट भारताला ती मिळावी. आणि त्याप्रकारे गोलंदाजी सुद्धा हार्दिक पांड्याने आपण बघतोय अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी तिलक वर्माने सॅम करनची कॅच घेतली आणि त्यानंतरच मला असं वाटतं तो एक टर्निंग पॉईंट ठरला या मॅचमध्ये. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल शिल्लक असताना 30 ते 32 धावा हव्या होत्या. त्याच्यामुळेच कळलं होतं की भारत हा सामना जिंकणार आहे आणि फायनलला पोहोचणार आहे. नक्कीच खरं तर बुमराचा एक्सपिरियन्स कमी आला असं वाटतं का? कारण बुमराची ती ओव्हर खूप निर्णायक ठरलेली आहे.
बुमराला खरं तर या सामन्यामध्ये एकच विकेट मिळाली, पण ती खूप महत्त्वाची होती. पहिल्या सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये जी अक्षर पटेलने त्याच्यावरती कॅच पकडली ती हॅरी ब्रूकची, ती अत्यंत महत्त्वाची होती असं म्हणावं लागेल या सामन्यात. The last over was very tense, but Shivam Dubey killed it off. So finally India is entering the final. Yes. So how much happy you are about it? Extremely happy about it. Which player bats well today? Which player? Which player bats well today? Sanju. अच्छा लगा, स्पेशली जो बॉलिंग का उन्होंने किया है लास्ट 16, 17 और 18th ओवर में जो उन्होंने यूज किया है, लाइक बुमराह, सदीप और उनसे पहले करवाया, वो सबसे इंडिया का बेस्ट डिसीजन है. नाउ वी विल विन फाइनल इंडिया. गेम यार, मतलब मजा आ गया. ऐसा लगा था हारते हारते जीत गए, लेकिन इंडियन टीम ने अपनी लाज रख ली है. हार्दिक पांड्या फैंटास्टिक, बुमराह, संजू सैमसन अनबिलीवेबल, क्या खेला है. और इंडियन ने बहुत तकलीफ दी. पिछले 5 ओवर में लग रहा था हार जाएंगे, लेकिन 3 ओवर में बुमराह ने जो ओवर किया, फैंटास्टिक. I think it was a fabulous match that we got to see today. Our batsmen performed extremely well. और मुझे जो लग रहा था कि चेज उतनी ग्रेट नहीं हो पाएगी, but those guys really gave us a tough fight. Second last over तक लग रहा था गेम कहीं भी जा सकता है. And they put up a very tough fight and winning the match just by 7 runs after scoring 253 was a nail-biting finish. कोई सवाल ही नहीं है सर इस बात का. हम हिस्ट्री रिपीट करेंगे. आपण बघतोय आनंदाला पारावार उरलेला नाही आहे सगळ्या क्रिकेट चाहत्यांच्या, जे वानखेडेवरून मॅच बघून बाहेर येत आहेत. अटीतटीच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं बुमरानं सेकंड लास्ट ओव्हर टाकलेली होती, हार्दिक पांड्यानं सेकंड लास्ट ओव्हर टाकलेली होती, त्याच्या अगोदरची जी 18वी ओव्हर बुमरानं टाकली होती, त्याच ओव्हरमध्ये बुमराच्या 18व्या ओव्हरमध्ये आपण मॅचमध्ये कमबॅक केलं होतं. आज के मैच मैंने पूरी देखी है और अपना फील्डिंग बहुत अच्छा था, बैटिंग बहुत अच्छा रहा और ये मैच हमने जीत ली है. और इस वक्त फाइनल जो है, फाइनल भी जो हमारे न्यूजीलैंड के साथ होगी उसमें भी हमारी जीत हो जाएगी. तो अभी तो मतलब भारत ने ये मैच तो जीती है. अभी 5 राज्यों की मैच आ रही है, उसमें नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम 5 राज्यों में भी मतलब हम वो मैच जीतेंगे, ऐसा हमको पूरा विश्वास है. लेकिन हमारे खिलाड़ी बहुत अच्छे खेले हैं और अपने इंडिया के भारत की टीम का मैं हार्दिक आभार व्यक्त करता हूँ. थँक्यू सर. आपण बघितलं रामदास आठवले जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांनी ही मॅच पूर्ण बघितली आहे. भारतीय संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. राज्यसभेवर आत्ताच त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलाय. पुन्हा एकदा ते तिसऱ्यांदा राज्यसभेवर जात आहेत. हा जल्लोष आपण बघतोय. पुन्हा एकदा जाऊयात नरिमन पॉइंट वरचा जल्लोष बघण्यासाठी. कपिल राऊत आपल्या सोबत आहेत. कपिल, जल्लोष काही थांबताना दिसत नाहीये. नक्कीच जल्लोष काही थांबताना दिसत नाही. तुम्ही बघू शकता का लोक अजूनही थांबलेली आहेत. अजूनही क्रिकेटची मॅच पाहून लोक बाहेर पडून जल्लोषमध्ये सहभागी होत आहेत. नरिमन पॉइंट चकाचक भरलेला आहे. लोक अजूनही जे प्रेक्षक वर्ग आहेत अजूनही क्रिकेटच्या त्या विजयातून बाहेर पडलेले नाही. त्याचा विजयाचा जो एक जोश अजून त्यांच्या कायम आहेत. आपल्यावर काही प्रेक्षक आहेत, त्यांच्याबरोबर खास बातचीत करते. मॅच बघून आलेले आहेत. दादा, मॅच बघून तो आलेला आहे, काय रिॲक्शन्स आहे? नाही, खरंच खूपच आनंद आहे. जसं आपण 2024ला जिंकलेला वर्ल्ड कप आपण 2026ला अहमदाबादला जाऊन जिंकू. आणि आता जी सेमीफायनल होती ती कालची पहिली सेमीफायनल आणि आजची दुसरी सेमीफायनल, या 2 सेमीफायनलमधल्या आजची सेमीफायनल होती ती बघण्याजोगी होती. अगदी लास्ट ओव्हरपर्यंत, लास्ट बॉलपर्यंत मॅच चालली होती. आणि खरं बघायला गेलं तर जवळजवळ आपल्याला 10 वाजता वानखेडे स्टेडियमवर DJ बंद होतं. पण मी सांगतो 12.3 ओव्हर्स नंतर जे 37,000 प्रेक्षक होते ते आणि 11 जण आपल्या टीममधले असं सगळे मिळून जे आपण इंग्लंड विरुद्ध खेळत होतो त्यानेच हा खरा जोश आणलेला आहे. आणि आता नक्कीच आहे की आपण फायनली जिंकू शकू अशी एक मनात एक 100% अशी शाश्वती आहे. 12.3 ओव्हरला DJ बंद केलं. Absolutely. पहिली रिॲक्शन, अक्षरने घेतलेला कॅच त्यानं मॅच फिरवली संपूर्णपणे. आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणीही एवढी फिल्डिंग करत नव्हतं. राईट साईडला, लेफ्ट साईडला 100 मीटर तो कव्हर करत होता. चक दे इंडिया, चक दे इंडिया. 18व्या ओव्हरला जी बुमराने ओव्हर टाकली ती मॅच टर्निंग पॉईंटची होती. नक्कीच सर्वांचं रिॲक्शन तेच आहे. बुमराची 18वी ओव्हर
ही मॅच टर्निंग ओव्हर होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि जल्लोष इथे जोरदार सुरू आहे. अगदी कपिल, धन्यवाद या संपूर्ण दिलेल्या माहितीबद्दल. जल्लोष हा सुरूच राहणार आहे जोपर्यंत वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर न्यूझीलंडला नमवत आपण नाव कोरत नाही तोपर्यंत हा जल्लोष असा सुरू राहणार आहे. भारताचा T20 वर्ल्ड कप फायनल मध्ये जबरदस्त आणि धडाक्यात भारतानं प्रवेश केलाय. सेमीफायनल मध्ये भारतानं इंग्लंडवर जबरदस्त विजय मिळवलाय. अटीतटीच्या सामन्यामध्ये भारतानं विजय मिळवलेला आहे. संजू सॅमसन, अक्षर पटेल विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये भारतानं इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केलेला आहे. संजू सॅमसंगच्या रूपानं वानखेडेवर वादळ आल्याचं पाहायला मिळालं. संजू सॅमसंगनं धडाकेबाज 89 धावा कुठल्या, ईशान किशननं 39 आणि शिवम दुबेनं 43 धावा काढत मोलाची साथ दिलेली आहे. भारतीय T20 संघानं 254 धावांचं टार्गेट इंग्लंडच्या संघापुढे ठेवलं. भारतीय संघ आरामशीर ही मॅच जिंकणार असं वाटत असताना इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत तुफान फलंदाजी केली. जेकब बेथलनं आक्रमक फलंदाजी केली. जेकब बेथलनं 105 धावा कुठल्या. एकीकडे जेकब किल्ला लढवत असताना इंग्लंडचे फलंदाज काही अंतरानं बाद होत गेले. जेकबनं इंग्लंडच्या विजयाची आशा शेवटच्या ओव्हरपर्यंत कायम ठेवल्या होत्या. अक्षर पटेलनं घेतलेल्या अप्रतिम कॅचेसमुळे सामना भारताच्या बाजूने झुकत गेला. फायनलमध्ये भारताची लढत आता न्यूझीलंडशी होणार आहे. अहमदाबादच्या मोदी मैदानावर फायनलचा सामना रंगणार आहे. फायनलचा हा थरार रंगणार आहे. भारताला सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे आणि सर्व भारतीयांच्या शुभेच्छा भारतीय क्रिकेट टीम सोबत आहेत. भारत T20 विश्वचषकावर नाव कोरणारच अशी आशा सगळ्या भारताला. एंड में जैसे ही इंडिया की जो बॉलिंग थी उस पे हम लोगों को भरोसा था. We really enjoyed the way the India has played. It was fantastic. बहुत अच्छा एटमॉस्फेयर था. एवरीवन वाज लिटरली ऑन द एज ऑफ द सीट और एंड तक ऐसे था अरे जीतेंगे कि नहीं. आई थिंक दुबे किल्ड इट.